श्री स्वामी समर्थ. वडिलांविषयी 4 ओळी. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर ऐका. आई घराचं मांगल्य असतं, तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलंही जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतुक केलेलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बाप असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूचे पाट असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सात्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सात्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई रडते, वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारण बहिणीचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोडून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्यावेळेसच शहाजीराजांची ओढताड सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौसल्याचा पुत्र अवश्य असेल, पण वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहिली की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला पॅन्ट घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलूनमध्ये 20-25 रुपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये 30 रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून सुद्धा दाढी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटत असते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घराचं उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून त्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसलं तरी काही मुलं अशी असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापांनी पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापांच्या नावाने एकमेकांना हाक सुद्धा मारतात. आई घराचं मांगल्य असतं, तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घराचा बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो, सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलं मूल जन्माला येतं तेव्हा खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात
अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक अचानक लावतो, तेव्हा बाप रे हाच शब्द बाहेर पडतो ना. कारण छोट्या संकटासाठी आई चालते, पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना? कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात, पण मैताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जात नसतो, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर हा मारतोच. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं महत्त्व कोणाला कळतं? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात त्यांनाच. त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातली मुलगी. सासरी गेलेला अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असंच आपल्याला जाणावं हीच बापाची किमान अपेक्षा असते. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सहजच वाटलं की नेहमी आईविषयीच बोललं जातं, म्हणूनच आज वडिलांविषयी 4 शब्द बोलावेत यासाठी हा लेख आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.